नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 107वा भाग बनवतो आहे. तर आजचा विषय, आपल्याला एक शेतकऱ्याचा फोन आला होता, आपल्या ग्रुपमधले शेतकरी सूर्यकांत चौबे, वैजापूर तालुका, जिल्हा संभाजीनगर. तर यांचे 5 वर्ष झाड असताना यांनी आपलं काम घेतलं. यांचं आपलं पहिलं वर्ष काम घ्यायचं. यांच्याकडे 200 झाडं, जे की आता 6 वर्ष पूर्ण झाले आणि माल तुटून गेला. 21,000 रुपये टनाने यांनी माल दिला होता. 200 झाडाचे यांनी 1,72,000 रुपये घेतले आणि यांना आपण 20,000 रुपयाच्या आतच खर्च दिला होता. तर या शेतकऱ्याचं नाव सूर्यकांत चौबे, राहणार वैजापूरचे, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर या शेतकऱ्याचा नंबर बघा, 9021442132. शेतकऱ्याचा नंबर 9021442132. तर या शेतकऱ्याने आपलं मॅनेजमेंट घेतल्यानंतर फवारणी असेल, खत असेल, पाण्याचं नियोजन असेल, जे काही नियोजन असेल ते व्यवस्थित पार पाडलं. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी काम केलं. त्यांच्या बागेत मी गेलोही नाही, मोबाईलवरच आपण त्यांचं काम केलं. तर त्या शेतकऱ्याने मला सकाळी फोन केला, सर आपलं चांगल्या प्रकारे माल गेला, पैसा चांगला झाला. आता पहिलं वर्ष असताना त्यांचे 1 एकरमध्ये 200 झाडाचे 1,72,000 रुपये झाले, 1,72,000 रुपये झाले. यावर्षी त्यांचे अजूनही पैसे वाढणार. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्यांची अशी प्रतिक्रिया होती, हे मी नाही सांगत, हे शेतकरी सांगतो आहे. त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं, इतर लोकांच्या बागेमध्ये त्यांच्या आसपास फळं काळे पडणे, म्हणजे जसं की आपण त्याला रेड माईट म्हणजे मंगू म्हणतो, लाल कोळी, बरेचशा शेतकऱ्यांचे फळं काळे झाले, फळगळी झाली. परंतु या शेतकऱ्याचे फळही काळे झाले नाही आणि फळगळी झाली नाही. 200 झाडापासून पहिलं उत्पादन या शेतकऱ्यांनी 1,72,000 रुपये या ठिकाणी घेतलेले आणि त्यांनी व्यवस्थित प्रामाणिक कामही केलं. आपण काम करत असताना बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे मी, सिजेंटा, बायर, BASF, धानुका, ICL, IGL, टाटा, ॲग्रिकॉन, एरीज, यारामेला अशा मल्टीनॅशनल कंपनीचे प्रोडक्ट आपण शेतकऱ्याला सांगतो. त्याचं कारण शेतकऱ्याला त्याचा रिझल्ट येतो, कारण त्या वस्तू ब्रँडेड आहेत. इतर यूट्यूबर किंवा कन्सल्टंट म्हणजे बोगस कंपन्याचे खतं औषध देऊन शेतकऱ्याची दिशाभूल करता, पर्सेंटेजवर काम करता. आपल्याला कुठले दुकानदार, कुठली कंपनी 1 रुपया देत नसल्या कारणाने आपण शेतकऱ्याची वर्षभराची 3,000 फीस घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि 100% त्यांना रिझल्टही देतो. बरेचसे यूट्यूबर बघितलेले मी, दुसऱ्याच्या बागेमध्ये व्हिडिओ काढता, त्यांची दिशाभूल करता, प्रति झाड 150-200 रुपयाने खर्च देता. एवढा खर्च दिल्यानंतर मोसंबी पुरत नाही, कारण मोसंबी सध्या कमी रेटमध्ये जात असल्या कारणाने खर्च अटकत असेल, उत्पादन चांगलं निघालं तर ती पुरती, अन्यथा ती पुरत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की आपण जर व्यवस्थित काम केलं तर आपल्याला लागत खर्च कमी येतो आणि उत्पादन 100% वाढतं. मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, 50% रिझल्ट आपल्याला जर पाहिजे असेल तर बागेमध्ये अंतर्मशागत करणं बंद करा. ठिबकचं पाणी शक्यतो वापरू नका. लोड पाणी दिलं तर अतिउत्तम, ज्याला आपण पटपाणी म्हणतो. त्याच्यानंतर बागेमध्ये गवताचं नियंत्रण करत असताना तणनाशकाचा वापर करा. ठीक आहे, तुम्हाला फळगळीची जर भीती वाटत असेल तर जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिने अवॉइड करा. ब्रश कटर मारा, नंतर तुम्ही तणनाशक वापरा, जेणेकरून गवत समूळ नष्ट होईल आणि बागेमध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी तयार होणार नाही. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी प्रति झाड 25-30 किलो शेणखत कुजलेलं वापरा. शेणखत नसेल तर गांडूळ खत घ्या, कोंबडी खत घ्या, जैविक खत घ्या, ज्याला हाडाचा चुरा म्हणतो आपण. तर अशा प्रकारे आपण बागेचं नियोजन व्यवस्थित जर केलं तर 50% आपल्याला रिझल्ट येतो. आणि मशागत 0 केल्यानंतर त्याचं बेनिफिट तुम्हालाच आहे, आम्हाला थोडी त्याचं बेनिफिट होणार आहे. बागेमध्ये ठिबकच्या ऐवजी लोड पाणी द्या, जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि बाग वापसा स्थितीत येऊन आपल्या झाडाच्या मुळांना प्राणवायू, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, तो व्यवस्थित मिळतो. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी शेणखत वापरा. शेणखत वापरलं म्हणजे आम्ही काही शेणखत विक्री करत नाही. कुजलेलं शेणखत तुमच्या स्वतः शेतीमधलं घ्या किंवा विकत घ्या. असं जर आपण योग्य मॅनेजमेंट केलं तर जमिनीमध्ये जी जमिनीची संरचना म्हणतो आपण, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी व्यवस्थित राहते. जमिनीचा pH म्हणजे सामू तोही चांगला राहतो. जमिनीमध्ये ऑक्सिजन 25% टिकून राहतो. त्याच्यानंतर 25% पाणी राहतं. 5% आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जो 5%वर न्यायचा, तो हळूहळू आपला 5%वर जाईल. आणि मिनरल, ज्याला आपण खनिजे म्हणतो, 45% खनिजे
अशी संरचना आपल्या त्या ठिकाणी हळूहळू जमिनीमध्ये येईल आणि आपल्याला भविष्यामध्ये इन फ्युचर खर्च कमी येईल आणि आपली बाग चांगली प्रकारे उत्पादन देईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण 107वा भाग जो बनवला, आशा करतो तो तुम्हाला त्याच्यापासून काही प्रेरणा मिळेल. मोटिवेट म्हणून आपण एक असे व्हिडिओ बनवतो. याच्यापासून माझा काही फायदा नाही. मी म्हणणार नाही माझ्या ग्रुपला तुम्ही पार्टिसिपेट व्हा, परंतु चांगलं मॅनेजमेंट जर आपण केलं तर मोसंबी शेती ही आपल्याला इतर पिकांपेक्षा पुरते. आपण बघितलं असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मका असेल, याच्यामध्ये मॅनपॉवर जास्त लागते, लागत खर्च जास्त येतो आणि त्याला रेटही कमी असतो, ॲव्हरेज उताराही कमी असतो. त्यामुळं आपल्याला त्यापेक्षा मोसंबी फळबाग ही इतर पिकांपेक्षा साहजिकच फायदा देणारी, नफा देणारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. आणि हो, या शेतकऱ्याला फोन करून आपण सविस्तर विचारू शकता की खरंच यांनी उत्पादन घेतलं का, यांना लागत खर्च किती आला, आमचं काम करण्याची पद्धत कशी आहे. कारण आपण यांच्याकडे आत्तापर्यंत गेलेलो नाही आणि 90% शेतकऱ्यांकडे मी जात पण नाही. माझं फोटो बघून मोबाईलवरच काम असतं.